इतरांना आपल्या विनोदानं हसून हसून डोळ्यात पाणी आणणारा विनोदी कलाकार सागर करंडेच्याच डोळ्यात पाणी यायची वेळ आली। अर्थात हे आनंदाश्रू नाहीये, त्याला कारण आहे आर्थिक फसवणूक। एक लाईक करा आणि पैसे कमवा या स्कीमला सागर करंडे बळी पडला आणि त्याचा 61 लाखांचा फटका त्याला बसला। नेमकं काय घडले सागर बाबतीत या रिपोर्टमधून पाहूया। एक लाईक आणि खात्यातले 61 लाख गायब। होय, एका लाईकनं अभिनेता सागर करंडेला 61 लाखांचा गंडा घातलाय। इंस्टाग्रामवर लाईकच्या बदल्यात 150 रुपयांचं आमिष दाखवून सागर करंडेला लाखोंचा चुना लावण्यात आलाय। एका महिलेने सागर करंडेला लिंक पाठवली। ही लिंक लाईक केल्यावर 150 रुपये मिळतील असंही तिने सांगितलं। पैसे मिळणार म्हटल्यावर सागर करंडेने हे काम करण्याची तयारी दर्शवली। सुरुवातीला सागर करंडेच्या खात्यात पैसेही जमा झाले। घर बसल्या फक्त लिंक लाईक करून पैसे मिळतात म्हटल्यावर सागर करंडेनेही यात आपला इंटरेस्ट वाढवला। सागर करंडेने सुरुवातीला लहान रक्कम गुंतवली। सायबर गुन्हेगारानं सागरच्या खात्यात नफ्याचे पैसेही जमा केले। यातले 27 लाख रुपये काढण्याचा सागर करंडेने प्रयत्न केला। त्यावेळी 80% काम पूर्ण झाल्याचं समोरून सांगण्यात आलं। काम पूर्ण करण्यासाठी आणखी 19 लाख रुपये गुंतवण्यास सांगण्यात आलं। त्यानंतर 30% कर भरा, अन्यथा पैसे काढता येणार नसल्याचं सांगितलं। अशा प्रकारे सागर करंडेला 61 लाखांचा चुना लागला। याबाबत आम्ही सागर करंडेला विचारलं असता त्यानं काय म्हटलंय तुम्हीच ऐका। सागर करंडे एकच नाही आहे, खूप आहेत। जीमेलवर तुम्ही सर्च केलं तर खूप दिसतील तुम्हाला। माध्यमांमधून तुमचं नावाचा उल्लेख आहे, तुमची 61 लाख। मग जाऊ दे, त्यांचं काम आहे ते करतात, मरू दे ना, आपण कशाला लक्ष द्यायचं। आपल्या सोबत कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं म्हणत सागर करंडेनं उडवाउडवी केलीये। आता फसवणूक तर झालीये, पण तरीही यावर स्पष्टपणे बोलण्यास सागर करंडे का तयार नाही हे त्यालाच ठाऊक। तुमची अशी फसवणूक होऊ नये यासाठी काय काळजी घ्याल ते पाहूयात। कुठलीही ऑनलाईन लिंक ओपन करू नका। अनोळखी नंबरवरून आलेली लिंक ओपन करू नका। ऑनलाईन पेमेंट करताना अधिकृत वेबसाईट वापरा। कुणालाही OTP किंवा बँक डिटेल शेअर करू नका। सोशल मीडियावरील लिंकला लाईक करून जर असा पैशांचा पाऊस पडत असेल तर कुणीच कष्ट करून कमवणार नाही, नाही का? पैसे कमवण्यासाठी वापरलेला शॉर्टकट खड्ड्यातच घेऊन जातो। हेच या प्रकरणातून पुन्हा स्पष्ट होतंय। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।